नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट मधील जो 6th चॅप्टर आहे नॅचरल हजार्ड अँड डिझास्टर्स यावरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मागील लेक्चरमध्ये आपण 5 चॅप्टर्स डिस्कस केलेले आहेत. 9th युनिट पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट वरती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन ते पाहू शकता. ओके, तर हा जो 6th चॅप्टर आहे नॅचरल हजार्ड अँड डिझास्टर यावरील मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर जर बघितले तर मोस्टली खूप कमी प्रमाणामध्ये क्वेश्चन विचारले आहेत. जवळजवळ 1-2च क्वेश्चन विचारलेले आहेत, परंतु आपण सर्व सिलेबस जो आहे तो पूर्णतः कव्हर करणार आहेत. राईट, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट एमसीक्यूज घेतलेले आहेत तुमच्या स्टडीसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी, जेणेकरून तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हे तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. या फुल सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट मिळणार आहेत 2011 पासून 2020 पर्यंत, जे की टेस्ट फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही सबमिशन कराल, म्हणजे या टेस्टचं सबमिशन कराल, तेव्हा तुम्हाला याचं फुल कम्प्लीट सोल्युशन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ओके, त्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला 40 टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, तेही कम्प्लीट सिलेबस वरती आहेत. आणि ह्या टेस्टमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सबमिशन कराल टेस्टचं, तेव्हा तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन ह्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. ओके, या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करत आहोत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. राईट, म्हणजे जेणेकरून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होऊन जाणार आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कन्व्हिनियंट टाइमनुसार तुम्ही कधीही स्टडी करू शकता. ओके, तर ह्या पूर्ण फीचर्स किंवा हे पूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला या कोर्समधून मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा जो प्रिपरेशन आहे ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. ओके, तर हा कोर्स जॉईन करून जर तुम्ही तुमची स्टडी सुरू करत असाल, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं सेट ची एक्झामिनेशनचा जो गोल आहे, जो अचिव्हमेंट आहे, ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणार आहे. ओके, जर हे कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे की प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे, किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला की NDMA असं म्हटलं जातं, इज हेडेड बाय, हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे NDMA, हे कोणाच्या द्वारे हेड केलं जातं किंवा याचं प्रमुख कोण आहे? ए, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, पंतप्रधान आहेत इंडियाचे, की बी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, की सी, गव्हर्नर ऑफ इंडिया म्हणजे राज्यपाल, की डी, चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री. तर याचा राईट आन्सर आहे ए, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इंडियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याद्वारे NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे ती हेड केली जाते, किंवा त्याचे हे प्रमुख असतात. कोण? तर प्राईम मिनिस्टर. ओके, तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की NDMA, द NDMA, द एपेक्स बॉडी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट साठी ही एपेक्स बॉडी असते, कुठली? तर NDMA. तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला एक्झामिनेशन मध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज अ एपेक्स बॉडी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, तर आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे NDMA. NDMA म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. इज हेडेड बाय हू? प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर द्वारे त्याला हेड केलं जातं. प्राईम मिनिस्टर त्याचे प्रमुख असतात. तर प्राईम मिनिस्टर काय करत असतात? दे आर रिस्पॉन्सिबल फॉर लेइंग डाऊन पॉलिसीज, प्लॅन्स अँड गाईडलाईन्स फॉर DM म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जे पॉलिसीज आखल्या जातात, प्लॅन्स आखले जातात आणि गाईडलाईन्स दिले जातात, तर हे कोण करत असतं? तर प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते हे जी पॉलिसीज, प्लॅन्स अँड गाईडलाईन्स आहेत त्याची एन्फोर्समेंट होत आहे की नाही. एन्फोर्समेंट म्हणजे ते व्यवस्थित इम्प्लिमेंट होत आहे की नाही, ते पूर्णपणे कामामध्ये अंमलात आणलेलं आहे की नाही, हे सर्व गोष्टी बघायला लागतात प्राईम मिनिस्टरला. राईट, त्या व्यतिरिक्त त्यांना एन्श्योर करायला लागतं की टाइमली, म्हणजे वेळेनुसार ते होत आहे की नाही, आणि इफेक्टिव्हली डिझास्टर मध्ये ते रिस्पॉन्स देत आहेत की नाहीत. काय? तर प्लॅन्स, पॉलिसीज अँड गाईडलाईन्स. ओके, तर या सर्व गोष्टी कोणाला बघाव्या लागतात? तर प्राईम मिनिस्टरला. म्हणजे प्राईम मिनिस्टर इज अ मेन हेड ऑफ द NDMA. राईट, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. हु इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न सिस्मोलॉजी?
सिस्मॉलॉजी म्हणजे वेव्स असतात, त्यामध्ये वेव्स कशा प्रकारे मोजल्या जातात तर सिस्मॉलॉजी द्वारे मोजल्या जातात. तर त्या सिस्मॉलॉजीचा फादर, मॉडर्न सिस्मॉलॉजीचा फादर कोणाला म्हटलं जातं? ए चार्ल्स रिचर्ड, बी जॉन मिल्न, सी डब्ल्यू एम डेव्हिस की डी नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे जॉन मिल्न. जॉन मिल्ने किंवा जॉन मिल्न हे जे आहे त्यांना मॉडर्न सिस्मॉलॉजीचा फादर म्हटलं जातं. ओके. सिस्मॉलॉजी काय असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सिस्मॉलॉजी इज अ स्टडी ऑफ अर्थक्वेक अँड सेस्मिक वेव्स दॅट मूव्ह थ्रू अँड अराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीभोवती जे वेव्स येतात भूकंपानंतर त्यांना सेस्मिक वेव्स म्हटलं जातं. ते सेस्मिक वेव्सला स्टडी करण्याची जी टेक्निक असते त्याला सिस्मॉलॉजी असं म्हटलं जातं. ओके. सिस्मॉलॉजिस्ट कोण असतात? सायंटिस्ट असतात जे की स्टडी करत असतात अर्थक्वेक मध्ये सेस्मिक वेव्स. राईट. सेस्मिक वेव्स मध्ये काही टाइप्स असतात, त्यामध्ये पी टाइप आहे, त्याला प्रायमरी वेव्स म्हणतात, एस टाइप आहे आणि त्याला सेकंडरी वेव्स म्हणतात. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पी वेव्स कशा असतात आणि एस वेव्स कशा असतात. ओके. पुढील प्रश्न. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड इन. आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे, कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? ए होनोलुलू, बी गोवा, सी जकार्ता अँड डी पोदुचेरी. तर याचा राईट आन्सर आहे ए होनुलुलू. होनुलुलू या ठिकाणी इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर राईट हे लोकेटेड आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर लोकेशन इन होनुलुलू. होनुलुलू या ठिकाणी हे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर लोकेटेड आहे. द इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर IITIC was established resolution 4-6 in November 1965. नोव्हेंबर 1965 मध्ये याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं होतं बाय द इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. त्याला IOC असं म्हटलं जातं. ओके. तर IOC चा लॉंग फॉर्म जर विचारला तर तिथं लिहू शकतो की इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन, ज्यांनी की ITIC जे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे त्याला इस्टॅब्लिश केलं होतं. कधी केलं होतं तर 1965 नोव्हेंबर मध्ये. ओके. IOC ऑफ द युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, त्याला आपण शॉर्ट मध्ये बोलतो युनेस्को. ओके. तर युनेस्को जे असतं त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी रजिस्टर केल्या जातात. फॉर एक्झाम्पल हेरिटेज असतात ते सुद्धा युनेस्को मध्ये रजिस्टर केले जातात. ओके. तर युनेस्कोद्वारे ही जी इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफी कमिशन आहे यांच्याद्वारे नोव्हेंबर 1965 ला ITIC इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर हे इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. कुठे केलं होतं तर होनुलुलू या ठिकाणी. ओके. पुढील प्रश्न. द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड इन. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे आपल्याला माहिती आहे राईट. तर हा ऍक्ट आहे तो कोणत्या साली इस्टॅब्लिश केला गेला होता किंवा कोणत्या साली अंमलात आणला होता? ए 2006, बी 2003, सी 2005 की डी 2009. तर 2005 इज अ राईट आन्सर. जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे तो 2005 मध्ये लागू केला गेला होता. तर कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंट रिपोर्टमध्ये बघत असाल तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट त्याच्यानंतर लिहिलेलं असतं 2005 राईट. तर 2005 मध्ये हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट तयार केला गेला होता. The act was enacted in the country on 26 December 2005. ओके. जर अशा काही क्वेश्चन आला की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो कोणत्या साली इस्टॅब्लिश केला गेलेला होता आणि त्या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये जर डेट्स असतील ओके तर ही डेट आहे 26 डिसेंबर 2005 मध्ये ह्याला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. इट केम इन टू इफेक्ट इन द आफ्टरमाथ ऑफ द 2004 सुनामी. 2004 मध्ये जी सुनामी आली होती त्याच्यानंतर हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 इस्टॅब्लिश केला गेलेला होता. त्याच्या इफेक्टमुळे हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंमलात आणला गेला होता. ओके. when the country lost thousands of lives, त्या सुनामीमध्ये thousands of lives आपल्याला फेस करावे लागल्या होता राईट. इट वॉज पास्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर efficient management, right? Efficient management of disasters, including preparation of mitigation, right? Strategies,
कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिलेटेड मॅटर्स. तर या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी किंवा या गोष्टींना अंमलात आणण्यासाठी, यांना प्रोटेक्शन देण्यासाठी ही 2005 मध्ये 26 डिसेंबर 2005 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हे लागू केलं गेलं होतं. ओके, पुढील प्रश्न. The point of Earth's surface directly above the point where an earthquake occurs is called. म्हणजे जेव्हा अर्थक्वेक झाल्यानंतर जमिनीच्या आतून जेव्हा ते एक बिंदूला भूकंप बसलेला असतो किंवा हादरा बसलेला असतो, त्या ठिकाणापासून सरळ वरती जमिनीवरचा जो पॉइंट असतो त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? इन सिंपल वर्ड मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भूगर्भामध्ये जेव्हा भूकंप होतो त्या भूगर्भापासून सरळ रेषेमध्ये जेव्हा वरती जमिनीवरती जो पॉइंट असतो त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? ए फोकस, बी एपिसेंटर, सी फ्रॅक्चर की डी फॉल्ट. तर त्याला एपिसेंटर असं म्हटलं जातं. राईट, सो राईट आन्सर इज एपिसेंटर. एपिसेंटर जो असतो तो अर्थक्वेकचा सेंटर पॉइंट असतो जमिनीवरती, आणि त्या ठिकाणापासून मग प्रत्येक ठिकाणी हे वेव्स जे आहेत किंवा हादरे जे आहेत ते पसरत असतात. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे आहे हे फोकस आहे. या ठिकाणापासून सरळ रेषेमध्ये जेव्हा जमिनीपर्यंत जो हा पॉइंट असतो, या ठिकाणापासून नंतर जे हादरे असतात किंवा वेव्स जे असतात ते बाजूला पसरत असतात. तर हा जो पॉइंट आहे त्याला एपिसेंटर असं म्हटलं जातं. आणि हे जे वेव्स असतात त्यांना सेस्मिक वेव्स असे म्हटलं जातं. ओके, आणि हा जो क्रॅक आहे किंवा हे जे लक्षणे आहेत भूकंपाचे त्याला फॉल्ट असं म्हटलं जातं. ओके, तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. फोकस कोणाला म्हटलं जातं, एपिसेंटर कोणाला म्हटलं जातं, फॉल्ट कशाला म्हटलं जातं आणि सेस्मिक वेव्स कशाला म्हटलं जातं. राईट, तर यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सेस्मिक वेव्स काय असतात किंवा फॉल्ट काय असतं, एपिसेंटर काय असतं, जसं की आता क्वेश्चन मध्ये विचारलं आहे. तर तुम्ही सहजपणे याचं उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. द भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड इन. भोपाल गॅस डिझास्टर जो आला होता, ती आपत्ती जी आली होती ती कोणत्या साली आली होती असा क्वेश्चन विचारलेला आहे. ए 1986, बी 2003, सी 1984 की डी 2009. तर भोपाल गॅस डिझास्टर जो आहे तो 1984 मध्ये अकर झाला होता. 1984 मध्ये तो आला होता. तर या ठिकाणी बघू शकता की भोपाळ डिझास्टर, राईट, याला भोपाल गॅस ट्रॅजेडी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा एक गॅस लीक होता, इन्सिडन्स, गॅस लीकचा इन्सिडन्स होता. कधी झाला होता? रात्री झाला होता 2 आणि 3 डिसेंबर 1984 मध्ये. ओके, युनियन कार्बेज इंडिया लिमिटेड, जी UCIL त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, पेस्टिसाइड प्लांट आहे भोपाळमध्ये, मध्य प्रदेश स्टेटमध्ये. ओके, तर ही जी कंपनी आहे याचा गॅस लीक झाला होता कधी? 2 आणि 3 डिसेंबर 1984 मध्ये. आणि त्या गॅस लीक मध्ये मोर दॅन 5 लाख पीपल जे आहेत ते एक्सपोज झाले होते. या गॅसला मिथाइल इसोकॅनेट गॅस याला असं म्हटलं जातं. या गॅसमध्ये मोर दॅन 5 लाख पीपल जे आहेत ते एक्सपोज झाले होते किंवा त्यांना वायूची लागण झाली गेली होती. ओके, तर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या साली हे गॅस लीक झालं होतं किंवा याला कुठल्या नावाने, आणखीन दुसऱ्या नावाने संबोधलं जातं. तर भोपाल गॅस ट्रॅजेडी या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड. जे इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं ते कुठल्या सिटी मध्ये लोकेटेड आहे किंवा कुठल्या शहरामध्ये लोकेटेड आहे? ए मणिपूर, बी पंजाब, सी हैदराबाद की डी न्यू दिल्ली. तर याचा राईट आन्सर आहे न्यू दिल्ली. हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं ते न्यू दिल्लीमध्ये लोकेटेड आहे. ओके, दॅट्स वाय अवर राईट आन्सर इज डी, न्यू दिल्ली. वळूया पुढील प्रश्नाकडे. द लेवल ऑफ रिस्क ऑफ अ डिझास्टर डिपेंड्स ऑन. जी डिझास्टरची लेवल असते किंवा रिस्क असते डिझास्टर मध्ये, त्याची लेवल जी असते ते कशावरती डिपेंड असते किंवा ती लेवल आहे ती कशा मार्फत आपण ओळखू शकतो किंवा मेजर करू शकतो? ए नेचर ऑफ द हजार्ड, म्हणजे धोक्याचं स्वरूप काय आहे. बी वल्नरेबिलिटी ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, किंवा जे रिस्क आलेला आहे किंवा डिझास्टर आलेला आहे त्याचा प्रभाव किती आहे. सी इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, किंवा प्रभावित झालेलं जे डिझास्टरमुळे जे प्रभाव झालेला आहे त्या घटकामध्ये त्याचं आर्थिक मूल्य किती आहे किंवा आर्थिक नुकसान किती झालेलं आहे, हे जेव्हा व्हॅल्यू केले जातं ते ऑप्शन सी आहे.
किंवा डी ऑल ऑफ द अबोव, की किंवा हे सर्वच व्हॅल्यू केले जातात. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. भले ते नेचर आहे हजार्डचं, ओके, नेचर असेल, त्याची वल्नरेबिलिटी असेल, किंवा त्याचा इकॉनॉमिक लॉस असेल किंवा इकॉनॉमिक व्हॅल्यू असेल, या तिन्ही गोष्टी डिझास्टरचा रिस्क लेवल जो आहे तो पाहण्यासाठी कन्सिडर केले जातात. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन, फ्लड कॅन बी प्रिव्हेंटेड बाय, जे फ्लड असतं किंवा पूर जो असतो त्याला कसं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं किंवा कसं टाळता येऊ शकतं. ए, एफॉरेस्टेशन, एफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण, जे डिफॉरेस्टेशनचे अपोजिट असतं. सी, कटिंग द फॉरेस्ट, त्याला डिफॉरेस्टेशन असं म्हटलं जातं. किंवा सी, टिलिंग द लँड, की डी, रिमूव्हिंग द टॉप ऑफ द सॉइल. तर फ्लड जे आहे त्याला एफॉरेस्टेशन, जे वनीकरण आहे त्याच्या मार्फत आपल्याला टाळता येऊ शकतं, राईट. जर झाडे वेगवेगळ्या प्रमाणात लावण्यात आली वेगवेगळ्या ठिकाणी, राईट, तर ती झाडांच्या मुळे फ्लड जो आहे तो थांबवता येऊ शकतो. ओके, पुढील प्रश्न, which of the following groups of people is more vulnerable in the event of disaster. जर समजा डिझास्टर एखाद्या ठिकाणी येत असेल किंवा आलेला असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण असतं किंवा सगळ्यात जास्त त्या डिझास्टरचा प्रभाव कोणत्या पीपल वरती पडत असतो. ए, मेन, बॉय अँड ओल्ड पीपल, म्हणजे पुरुष, मुले आणि वृद्ध माणसे, की बी, पुरुष, महिला आणि मुले, की सी, महिला, लहान मुले आणि ओल्ड पीपल म्हणजे वृद्ध माणसे, किंवा नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे सी, वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल. तर हे जे तीन पीपल असतात, तीन प्रकारचे जे पीपल असतात, हे मोस्ट वल्नरेबल पीपल असतात कधी, जेव्हा डिझास्टर अकर होतं किंवा डिझास्टर आढळत असतं. ओके, तर अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहेत ऑन 6th चॅप्टर विच इज नॅचरल हजार्ड अँड डिझास्टर. तर मागील क्वेश्चन पेपर जे आहे त्यामध्ये अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स जास्ती प्रमाणात विचारलेले नाहीयेत, परंतु आपल्याला सिलेबस जो आहे तो पूर्णतः कव्हर करायचा आहे, कारण कुठल्या प्रकारचा क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये विचारला जाऊ शकतो आपल्याला त्याची काही जाणीव नाहीये. त्यामुळे आपण सिलेबस जो आहे तो पूर्णतः कव्हर करणार आहोत. ओके, तर मागील व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकता आणि तुम्ही स्टडी करू शकता. ओके, तर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला लिहू शकता, जसं की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो तुम्हाला. आणि आपला लेक्चर जो आहे तो एव्हरी मंडे टू थर्सडे सकाळी 8 वाजता असतो. ओके, सो थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.